नमस्कार मंडळी, मी रुपेश आणि तुम्ही पाहत आहात 45 मराठी. आजचा व्हिडिओ अगदी रोजच्या भागांपेक्षा वेगळा आहे, कारण घरोघरी मातीच्या चुली मालिकेत आज जे घडलं ते खूप मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. गणपती उत्सवाच्या तयारीतून ते ऐश्वर्याच्या भीतीपर्यंत आणि जानकीच्या जबरदस्त प्लॅनिंगपर्यंत सगळं काही एका धाग्यात गुंफलेलं आहे. तर मित्रांनो, चॅनलला कोणी पहिल्यांदाच भेट दिली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, या भागात घडलेली सगळी घटनांची शृंखला पाहिली तर मालिकेचा प्रवाह आता प्रचंड तणावपूर्ण आणि थरारक बनलेला दिसतो. ऋषिकेशने ऐश्वर्याला गाडीत बंद करून दिलेला धक्का हा फक्त एक धाक नसून तिच्या मनात कायमची भीती निर्माण करण्याचा प्रयत्न होता. मात्र जानकी लगेचच स्पष्ट करते की ऐश्वर्या साधी सरळ मुलगी नाही, ती धूर्त आहे, नाटक करेल पण हार मानणार नाही. प्रॉपर्टीचे पेपर्स हे तिच्यासाठी जीवापेक्षा महत्त्वाचे आहेत आणि त्यासाठी ती काहीही करेल. या गोष्टीवरून हे स्पष्ट होतं की जानकीचे विचार किती खोलवर आहेत. ती ऐश्वर्याच्या मनोवृत्तीला ओळखून बोलतेय. ऋषिकेश मात्र आत्मविश्वासाने सांगतो की आपले प्रयत्न यशस्वी होतील, कारण तो आणि जानकी ऐश्वर्याला मात देण्यासाठी सतत नवीन युक्त्या रचत आहेत. पण त्याचवेळी सारंग जिवंत असूनही सर्वांच्या नजरेआड राहतोय ही गोष्ट प्रेक्षकांच्या कुतूहलाला चांगलीच पेटवून ठेवते. सारंगची अस्वस्थता, त्याची चिंता आणि त्याचा यामागचा गुप्त खेळ हे सर्व मालिकेला वेगळं वळण देत आहेत. ऐश्वर्याची अस्वस्थता मात्र खूप गुंतागुंतीची आहे, कारण ऋषिकेशने तिला गाडीत घाबरवल्यानंतर तिच्या मनात निर्माण झालेली भीती खरी असली तरी तिचा हट्टीपणा, तिची लोभवृत्ती अजिबात कमी झालेली नाही. ती पेपर्स उचलून उराशी धरते, जणू ते तिच्या आयुष्याचं अंतिम सत्य आहे. ही एक प्रतिकात्मक दृश्यरचना आहे, जिथे प्रॉपर्टीचं लोभाचं बीज तिला इतकं पछाडून टाकतं की ती त्यांना स्वतःच्या प्राणांपेक्षा जास्त जपण्याचा निर्धार करते. ऋषिकेशचे शब्द तिच्या कानात सतत घुमत असतात. घरच्यांना त्रास दिलास तर डबल त्रास तुला देईन. त्यामुळे ती आत्ता अधिक सावध होते. तिच्या मनात शंका येऊ लागते की जानकी आणि ऋषिकेश खोलीची झडती घेतील आणि पेपर्स तिच्या हातातून निसटतील. ही भीती तिला आत्ता नवनवीन डावपेच रचायला भाग पाडते. म्हणूनच ती पेपर्स नव्याने लपवायला विचार करते आणि हा टप्पा पुढच्या भागांमध्ये मोठा ट्विस्ट आणणार आहे, यात शंका नाही. दुसऱ्या बाजूला सुमित्राची हळहळ ही या भागाची भावनिक शिखरबिंदू आहे. ती सारंगचा फोटो हातात धरून त्याला उद्देशून बोलते, रडते. तिचा मुलगा तिला कायमचा सोडून गेला अशी तिची धारणा आहे. तिला अजून हे ठाऊक नाही की सारंग प्रत्यक्षात जिवंत आहे. तिचे शब्द हृदय पिळवटून टाकतात. अरे, ऐश्वर्या प्रेग्नेंट आहे, तू बाबा होणार आहेस, आत्ता बाळ कोणाला बाबा म्हणणार? हा संवाद फक्त आईच्या वेदनेचे चित्रण नाही, तर पुढे मालिकेत बाळाच्या जन्मामुळे होणाऱ्या गुंतागुंतीचा इशारा देखील आहे. जानकी मात्र या सगळ्या प्रसंगांमुळे अस्वस्थ होते. तिला आईची अशी अवस्था पाहवत नाही. तिच्या मनात सतत विचार चालू असतो की सारंग जिवंत आहे हे सत्य सुमित्राला सांगावं का? पण नियतीचा खेळ असा की ज्या क्षणी ती बोलायला जाते त्याच क्षणी आजी येऊन अडथळा आणते. काय सांगायचं आहे? अजिबात काही बोलायचं नाही. असं आजीचं आगमन म्हणजे कथानकातलं आणखीन एक रहस्य दडपून टाकण्याचं साधन आहे. या सगळ्या घटनांमधून मालिकेचा संघर्ष आता स्पष्ट दिसतो. ऋषिकेश आणि जानकी हे बुद्धी आणि धैर्य वापरून घराला वाचवायला प्रयत्न करत आहेत. ऐश्वर्या ही लोभ, भीती आणि स्वार्थ यामध्ये अडकलेली असून अजून हार मानायला तयार नाही. सारंग हा गुप्त खेळाडू असून योग्य क्षणाची वाट पाहतोय. तर सुमित्रा ही सगळ्या गोंधळाची भावनिक केंद्रबिंदू आहे, जिने सत्य कळण्याची आतुरता प्रेक्षकांमध्ये निर्माण केली आहे. थोडक्यात हा भाग मालिकेला एकाच वेळी थरार, रहस्य, भावनांचा तिहेरी संगम देतो. पुढील भागांमध्ये ऐश्वर्या पेपर्स कुठे लपवते, जानकी ऋषिकेश तिला कसे मात देतात आणि सुमित्राला सारंगच्या जिवंत असण्याचं सत्य कधी समजतं, याकडे प्रेक्षकांची नजर खिळून राहणार आहे. सुरुवात होते ती जानकी आणि आजीच्या टोकाच्या संवादाने. जानकी आजीला धीर देण्यासाठी आलेली असते, पण आजी तिला संशयाच्या नजरेने बघते आणि अक्षरशः हकलूनच लावते. तिच्या बोलण्यातली कडवटपणा आणि जानकीबद्दलची अविश्वासाची भावना स्पष्ट दिसते. यामुळे प्रेक्षकांना एक वेगळा कोन मिळतो. घरातल्या वडीलधाऱ्यांनाही जानकीवर पूर्ण विश्वास नाही. सुमित्राच्या भावना इथे पुन्हा एकदा ठळकपणे समोर येतात. ती म्हणते, माझं मन शांत नसेल तर ऐश्वर्याचं मन कसं शांत राहील? म्हणजेच ती स्वतःच्या दुःखापेक्षा सुनबाईच्या अस्वस्थतेची चिंता करते. आता हा संवाद तिच्या मातृत्वाचा, तिच्या भावनात्मक बळाचा पुरावा आहे. इथे खूप सुंदर विरोधाभास तयार होतो. एकीकडे सुमित्रा खरी काळजी करत असते, तर दुसरीकडे ऐश्वर्याचं मन मात्र फक्त प्रॉपर्टीच्या कागदपत्रांमध्ये अडकलेलं असतं. सुमित्रा गणपती उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेते तेव्हा कथा एक वेगळं वळण घेते. नानांच्या मनात मात्र प्रचंड विरोध असतो. आपला मुलगा गेला आणि आपण उत्सव साजरा करायचा ही कल्पनाच त्यांना असह्य वाटते.
त्यांची प्रतिक्रिया रागाने भरलेली असते, पण सुमित्रा मात्र खंबीर राहते. सारंगच्या आठवणीसाठी, त्याच्या आवडीसाठी, त्याच्या बाळासाठी घरात आनंद हवाच, हा विचार तिच्या आईपणाची आणि त्यागाची परिसीमा दाखवतो. ती आपल्या दुःखाला बाजूला सारते आणि बाळाच्या भविष्यासाठी व घरातल्या वातावरणासाठी स्वतःला मजबूत करते. आजी तिच्या बाजूने उभी राहते, पण नानांचा नाराजीचा सूर कथेत एक दडपण आणि तणाव निर्माण करतो. दरम्यान ऐश्वर्या प्रॉपर्टीच्या पेपर्स लपवण्यासाठी अडगळीच्या खोलीत जाते. हा प्रसंग खूपच रोमहर्षक आहे. अंधाऱ्या शांत जागेत ती कागद लपवत असताना तिच्या चेहऱ्यावरची घाई, घाबरटपणा आणि बेचैनी दिसून येते. प्रॉपर्टीच्या फाईल्स इतर निकामी फाईल्सच्या मागे लपवणं हा तिचा डाव कुशल वाटला तरी तो फार काळ गुपित राहणार नाही याची चाहूल लागते, कारण या सिरियलमध्ये प्रत्येक रहस्य उघडं पडणार हे नक्की. तेवढ्यात आजी अचानक मागून उभी राहते आणि तणावाचा शिखरबिंदू तयार होतो. ऐश्वर्याचा चेहरा दचकून बदलतो. आजीचे प्रश्न सरळकोड असले तरी टोचणारे आहेत. एकटं वाटलं म्हणून अडगळीच्या खोलीत आलीस? उद्या भूक लागली तर बागेत जाशील. या संवादातून आजीची बुद्धी, तिचा विनोदबुद्धी आणि संशयाचं मिश्रण अगदी अचूक दिसतं. ऐश्वर्याचं खोटं पटलं नाही, पण ती काहीतरी सबब सांगून निभावते. मात्र प्रेक्षकांना जाणवतं की आजीच्या नजरेत आता तिच्याबद्दल एक संशयाचा ठिपका नक्की पडला आहे. पुन्हा कथेत प्रवाह भावनांकडे वळतो. सुमित्रा सर्वांना उत्सवाची बातमी सांगते आणि सारंगला किती गणपती आवडायचा हे आठवून मन घट्ट करते. या दृश्यातून तिच्या आठवणी आणि वेदना यांचं मिश्रण स्पष्ट होतं. इथे जानकी, ऋषिकेश आणि बाकी मंडळी मुद्दामून आश्चर्य दाखवतात, पण खरी गोष्ट त्यांना माहिती आहे. ही दुटप्पी परिस्थिती मालिकेला अधिकच ताणतणावाने भरते, कारण एकीकडे सत्य दडवलेलं आहे तर दुसरीकडे भावना उफाळून येत आहेत. थोडक्यात या भागात 3 मुख्य स्तर प्रेक्षकांसमोर आले. संबंधांमधला अविश्वास, आजी आणि जानकी यांच्यातला, भावनांचं बळ व खंबीरपणा सुमित्राचे, आणि लोभामुळे वाढणारी धास्ती ऐश्वर्याची. आरतीच्या प्रसंगातील एका ओळीवर सुमित्रा जानकीकडे वळते आणि तिला सारंगच्या आठवणींमध्ये खेचते की कशा प्रकारे सारंग आरती सुरू असताना जानकीकडे बघायचा, कारण त्या आरतीच्या ओळीमध्ये सुद्धा जानकी हे नाव होतं. विसर्जनाच्या वेळी दही पोह्याचा नैवेद्य मिरवणुकीत सगळ्यांना खेचत नाचणारा सारंग, या आठवणींचा ओघ इतका भावनिक आहे की सुमित्रा अखेरीस रडूनच टाकते. तिच्या तोंडून बाहेर पडलेले वाक्य, गणपती बाप्पांनी पण सारंगला ओढून नेलं, हे थेट हृदयाला भिडणारं आहे. नाना मात्र या सर्व भावनांशी असहमत असतात. त्यांच्यासाठी गणपती बसवणं म्हणजे सारंगच्या आठवणींना सतत कुरवाळणं आणि सुमित्राला पुन्हा पुन्हा जखमी करणं. नानांची ही व्यथा खरी असली तरी सुमित्रा आपला हट्ट सोडायला तयार नसते. उलट ती डोळे पुसून म्हणते, हे बघा, मी रडणार नाही. तिच्या मनात एकच निर्धार, गणपती बसवायचा म्हणजे बसवायचाच. या क्षणी सुमित्राच्या स्वभावातली खंबीरता, मातृत्व आणि श्रद्धा हे तीनही पैलू उलगडतात. दुसऱ्या बाजूला अडगळीच्या खोलीत ऐश्वर्याचं तिचं खेळ मांडणं सुरूच असतं. सारंगच्या आठवणींवरून आजीला भावनिक करत करत ती तिच्या मनाशी जवळीक साधते. सारंग इथे यायचे साफसफाई करायला असं सांगून ती आजीचं मन पिळवून टाकते. आजी डोळ्यात पाणी आणते. घराने सारंगला गेलं अशी ती वेदनादायक कबुली देते. इथे ऐश्वर्याचं रूप बदलतं. वरकरणी ती आजीला समजावत असते, पण आतूनच ती डाव रचते. तिला हवंय ऋषिकेशबद्दल माहितीचं गुपित. आजी ऋषिकेशचं वर्णन करते. उंच, गोरा, आखाड्यातील अंगकाठी. हे शारीरिक वर्णन प्रेक्षकांसाठी नेहमीसारखं असलं तरी ऐश्वर्याचा खरा प्रश्न वेगळाच असतो. तो जे बोलतो ते खरंच करतो का, या प्रश्नातून तिच्या मनातली भीती प्रकट होते. ऋषिकेशने दिलेल्या धमक्या तिला अजूनही त्रास देत आहेत. आजी होकारार्थी उत्तर देते तेव्हा ऐश्वर्याचा थरकाप उडतो. ती पटकन नाटक रचते. सारंग गेल्यापासून मला 2दा धमक्या दिल्या ऋषिकेशने. आत्ता इथे ऐश्वर्या एक मोठा डाव टाकते. ती थेट आजीच्या मनात विष कालवते. ऋषिकेशला सारंगच्या वाटणीची प्रॉपर्टी हवी आहे, हा आरोप अत्यंत गंभीर आहे आणि यामुळे आजी संतापून सुमित्राकडे धाव घ्यायला तयार होते. तिच्या संतापातूनच तिचा निष्पाप विश्वास दिसतो. तिला ऋषिकेशवर विश्वास नाही, पण ऐश्वर्याच्या अश्रूंवर लगेच विश्वास बसतो. पण इथेच ऐश्वर्याची गडबड होते. आजीला थांबवताना तिला तोंडून निघून जातं, आत्ता नका सांगू, कारण मी आत्ताच इथे प्रॉपर्टीचे पेपर्स लपवलेले आहेत. हा संवाद मालिकेचा खरा ट्विस्ट आहे. ऐश्वर्याच्या ओठातून गुपित बाहेर पडतं. जरी ती ते झाकण्याचा प्रयत्न करत असली तरी आत्ता प्रेक्षकांना समजतं की तिच्या नाटकाचा धागा कुठेतरी सुटणारच. दरम्यान घराच्या दुसऱ्या बाजूला गणपती उत्सवावरून नवा संघर्ष उभा राहतो. सुमित्रा याला आपली शेवटची इच्छा म्हणते, इतकं ठामपणे आग्रह धरते. तिचं बोलणं घरातील सगळ्यांना हादरवून टाकतं. जानकी तिला थांबवते. अशी भाषा पुन्हा वापरायची नाही. तिच्या शब्दात केवळ समजूत नाही तर सुमित्राबद्दलचं प्रेमही आहे. अखेरीस ती म्हणते, तुमची इच्छा आहे ना गणपती आणायची, तर आणूया.
इथे जानकीचा मनोधैर्यपूर्ण आणि सांभाळणारा स्वभाव दिसतो. थोडक्यात या भागात भावना आणि डावपेच दोन्हींचा परमोच्च संगम झाला आहे. सुमित्राची गणपतीसाठीची हळहळ आणि हट्ट हा भावनिक केंद्रबिंदू आहे. नानांची भूमिका वास्तव दाखवणारी आहे. दुःखाला आनंदाच्या आड झाकता येत नाही, तर अडगळीच्या खोलीत ऐश्वर्याने खेळलेला डाव मालिकेला नवा ताण देतो. तिच्या तोंडून निघालेला पेपर्स लपवलेले आहेत हा वाक्यांश पुढे नक्कीच मोठा स्फोट घडवून आणणार आहे. ही गोष्ट एकदम गुंफलेली आहे आणि तिच्यात भावनिक, कौटुंबिक आणि नाट्यमय सगळ्या छटा दिसतात. सुरुवात होते गणपतीच्या तयारीपासून. सारंग भाऊजींना गणपती फार आवडायचा, म्हणून असा उत्सव त्यांच्या आठवणीने साजरा करण्याचा निर्णय घेतला जातो. डेकोरेशन, मखर, मोदक याची कामं वाटून घेतली जातात. इथून आपल्याला घरातला एकत्रपणा आणि श्रद्धा दिसते. त्याचवेळी ऐश्वर्या आणि आजीचं नातं वेगळ्या टप्प्यावर येतं. आजीला ऐश्वर्याचं सत्य कळल्यावर ती धक्का खाऊन तिच्याशी प्रश्न विचारते. ऐश्वर्याची गडबड, पेपर्स लपवलेले असल्याचं कबूल करणं आणि आजीला गप्प ठेवण्याची विनंती, यात तिचा स्वार्थ आणि भीती दोन्ही गोष्टी स्पष्ट दिसतात. पण आजी तिच्यावर विश्वास ठेवते असं दाखवते आणि उलट तिला पाठिंबा देण्याचं नाटक करते. खरं तर इथे आजीचं डावपेच खूप मोठे आहे. तिला ऐश्वर्याला ऋषिकेशच्या भूतकाळाबद्दल सांगणं, कॉलेजमध्ये तो गुंडगिरी करायचा, हिंसक होता, यामुळे ऐश्वर्याची भीती वाढते. म्हणजेच आजीने तिच्या मनात ऋषिकेशची दहशत अजून घट्ट बसवलेली दिसून येते. या सगळ्यामुळे ऐश्वर्या आत्ता एकटी झोपायलाही घाबरते आणि आजीला सोबत झोपायला विनवण्या करते. आजीने अटी घातल्या, उंदरांशी बोलणं सोडून दे, शांतता ठेव, या छोट्या छोट्या अटींमधून आजीची मानसिक वरचढही दिसते. ऐश्वर्या आता पूर्णपणे घाबरलेली आहे आणि हाच ऋषिकेश व आजीचा प्लॅन यशस्वी होतो. प्रॉपर्टीचे पेपर्स कधीतरी ऋषिकेशकडे जाणार हे निश्चित वाटतं. यानंतर घरातला फोकस पुन्हा गणपतीच्या उत्सवावर वळतो. इथे जानकीचा निर्णय महत्त्वाचा ठरतो. गणपती उत्सवातलं सारंगला परत घरी आणायचा प्लॅन ती उघड करते. सुरुवातीला सौमित्र, अवंतिका आणि ऋषिकेश यांना तिचा निर्णय पटत नाही, पण ती सगळं समजावून सांगते. कसं सारंग वेश बदलून घरी येईल आणि सुमित्रा आईंसमोर सत्य मांडेल. ऐश्वर्याला मात्र काहीच कानावर पडणार नाही हे ती सांगून देते. ही गोष्ट ऐकून आधी नाराज असलेले सौमित्र, अवंतिका आणि ऋषिकेश आता तिच्या निर्णयाला सपोर्ट करतात. त्यांना समजतं की हा फक्त एक कौटुंबिक उत्सव नाही, तर घराच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉईंट आहे. अवंतिका तिच्या वहिनीवर खुश होते, सौमित्र तिचं कौतुक करतो आणि ऋषिकेश तर अगदी भक्तिभावाने बोलतो. हे सगळं गणपती बाप्पा करून घेतोय, जानकीही त्याला मान्यता देते आणि देवच हे करून घेतोय असं म्हणते. या सगळ्या घटनांमध्ये दोन समांतर ट्रॅक्स चालू आहेत. एकीकडे ऐश्वर्याच्या मनात भीती आणि असुरक्षितता वाढते, तर दुसरीकडे घरच्या मंडळींमध्ये गणपतीच्या निमित्ताने एकत्र येऊन मोठं पाऊल उचलायची तयारी दिसते. एकीकडे फसवणूक, भीती आणि मनोयुद्ध, यामध्ये दुसरीकडे श्रद्धा, आशा आणि कौटुंबिक एकजूट आहे. ही कॉन्ट्रास्टच मालिकेला रंगत आणते. पुढे काय होईल याची उत्सुकता निर्माण होते. ऐश्वर्या कधी आणि कशी प्रॉपर्टीचे पेपर्स सोडेल, सारंगच्या पुनरागमनाने घरात काय वळण येईल आणि गणपती बाप्पाच्या साक्षीने घरातलं सत्य कोणत्या रूपाने उघड होईल. तुम्हाला काय वाटतं? आजी खरंच ऐश्वर्याच्या पाठीशी आहे की हा सगळा एक खेळ आहे? आणि ऋषिकेशचा गुंडगिरीचा भूतकाळ ऐकल्यावर पुढे ऐश्वर्या त्याच्याशी नेमकं काय करेल असं तुम्हाला वाटतं? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा. तर दर्शक मंडळी, अजून बरेच ट्विस्ट पुढे आहेत, म्हणून 45 मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे अपडेट्स चुकणार नाहीत. तर आजच्या भागात इतकंच. आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. आजची तारीख 19 ऑगस्ट 2025. लक्षात ठेवा, आजचा एपिसोड मालिकेत नवा वळून घेऊन आलाय. चला तर मग भेटू लवकरच. धन्यवाद.